Elements, periodic classification of elements. In this lesson, we are going to study elements and their characteristics. First, classification of elements by Dobereiner scientist, then Newlands, Mendeleev, and modern periodic table, which was discovered by Moseley. मग इलेमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. पहिल्यांदा इलेमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. इलेमेंट्स आर क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स. कोणते कोणते ग्रुप्स आहेत ते? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. कोणते आहेत ग्रुप्स? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स आर द 3 ग्रुप्स ऑफ इलेमेंट्स. आता इलेमेंट्स मध्ये आता त्यांचं क्लासिफिकेशन करताना तर तुम्हाला इथे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. मग मॅटरचं क्लासिफिकेशन कसं केलंय? ऑन फिजिकल बेसिस, म्हणजे त्याच्या स्टेटवरून मॅटर इज क्लासिफाईड इन टू सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. अँड ऑन केमिकल बेसिस मॅटर इज क्लासिफाईड इन टू ग्रुप्स, दॅट इज elements, compound and mixture that you have studied in 9th standard. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ एलिमेंट्स कोणते आहेत? तर एलिमेंट्स आर क्लासिफाईड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. कोणते कोणते आहेत? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स हे एक क्लासिफिकेशन आहे एलिमेंट्सचं. द what are the smallest particles of matter called as? Smallest particle of matter is called as atom. The smallest particle is called as atom. आणि आता पहिल्यांदा काय आहे? डाल्टन या सायंटिस्टनं काय सांगितलं की मॅटर इज इट कॅनॉट बी डिव्हायडेड इनटू स्मॉल पार्टिकल्स. पण त्याच्याही नंतर काय झालेलं आहे? आफ्टर डाल्टन पॉस्ट्युलेट, सायंटिस्ट शो दॅट ॲटम कॅन बी डिव्हायडेड. आणि ॲटम हॅज subatomic particles like electrons, protons, neutrons. हे जे थॉम्सन, कॅव्हेंडिश या सायंटिस्टनी सांगितलेले आहेत किंवा त्यांनी त्यांचा इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो, किंवा ॲटम कॅन बी स्प्लिट, ॲटम स्प्लिट करता येणार आहे, हे जे थॉम्सन आणि त्यांच्या ॲटम मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत हे सांगितलेलं आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. आता इलेमेंट जर बघितला तर इलेमेंटचा स्मॉलेस्ट पार्ट जो आहे त्याला आपण ॲटम म्हणतो. पण ॲटम डू नॉट हॅव. आता जे इलेमेंट्स रिॲक्टिव्ह आहेत, इलेमेंट्स, आता इलेमेंट्स मध्ये सुद्धा प्रकार आहेत, रिॲक्टिव्ह इलेमेंट आणि केमिकली इनर्ट इलेमेंट. मग त्याच्यामध्ये रिॲक्टिव्ह इलेमेंट जे आहेत त्या रिॲक्टिव्ह इलेमेंट्सचे काय करता येणार आहेत? ॲटम्स हे फ्री स्टेट मध्ये राहणार नाहीत, ते कंबाईंड स्टेट मध्ये असणार आहेत. मग इलेमेंट्स जे आहेत, मग मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट. मॉलिक्यूल कसा फॉर्म होणार आहे इलेमेंटचा? ॲटम्स कंबाईन्स टुगेदर, 2 or more ॲटम्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल. आता ऑक्सिजन बघितला तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जो आहे तो 2 ॲटम्स एकत्र येणार आहेत आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल फॉर्म करणार आहेत, O2. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? O2. Thus 2 atoms combines together किंवा come together to form 1 molecule of oxygen. हे झालं इलेमेंट मधलं. नायट्रोजन बघितला तर नायट्रोजन मध्ये सुद्धा 2 molecules comes 2 atoms combine together to form 1 molecule of nitrogen. नायट्रोजनच्या मॉलिक्युल मध्ये किती नायट्रोजनचे ॲटम्स आहेत? 2 आहेत, म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे N2. हायड्रोजन जर बघितलं तर हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय आहे? H2. Molecule of hydrogen contains 2 atoms of hydrogen. आता हे झालं इलेमेंट्स साठी. आता जर आपण कंपाऊंडचे मॉलिक्युल्स बघितले तर कंपाऊंडचे मॉलिक्युल त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. वॉटर, त्याचा फॉर्म्युला आहे H2O. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, काय फॉर्म्युला आहे? NaCl. हे 2 कंपाऊंड्स आपण बघूयात. आता याच्यामध्ये वॉटर इज अ कंपाऊंड, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कोणते आहेत? एक आहे हायड्रोजन आणि दुसरं आहे ऑक्सिजन. मग हाऊ मेनी ॲटम्स ऑफ हायड्रोजन आर देअर? 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. आणि दिस फॉर्म्स 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. वॉटरच्या मॉलिक्यूल मध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत? टोटल 3 ॲटम्स प्रेझेंट आहेत. आउट ऑफ दॅट 2 आर ऑफ हायड्रोजन अँड 1 इज ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड या कंपाऊंड मध्ये तुम्ही जर ॲटम्स बघितले तर देर आर 2 ॲटम्स. 1 ॲटम इज ऑफ एलिमेंट सोडियम अँड अदर इज ऑफ क्लोरीन.
मग कंपाऊंडचे जर मॉलिक्युल्स बघितले तर कंपाऊंडच्या मॉलिक्युल्स मधले सगळे ॲटम्स सेम असणार नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, तो कंपाऊंड कोणत्या इलेमेंट पासून तयार झालेला आहे ते तसेच सगळे ॲटम्स मॉलिक्युल्स असणार आहेत. मग वॉटरच्या सगळ्या मॉलिक्युल्स मध्ये काय असणार आहे, दे आर आयडेंटिकल आणि ते कसे असणार आहेत, H2O असंच मॉलिक्युल असणार आहे. मग कंपाऊंडच्या मॉलिक्युल मध्ये सगळे ॲटम्स सारखे नसतात, पण त्याच्या जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स पासून तो तयार झालेला आहे ते ॲटम्स त्या कंपाऊंडच्या मॉलिक्युल मध्ये प्रेझेंट असतात. आणि इलेमेंटचे जर मॉलिक्युल बघितले तर इलेमेंटच्या मॉलिक्युल्स मध्ये जे ॲटम्स आहेत ते आयडेंटिकल एकाच इलेमेंट्सचे असणार आहेत. मग जर मॉलिक्युल मध्ये एकाच एलिमेंट्सचे ॲटम्स असतील तर तो काय असणार आहे, इलेमेंट असेल. आणि जर कंपाऊंड मॉलिक्युल मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्सचे ॲटम्स प्रेझेंट असतील तर तो काय असणार आहे, कंपाऊंडचा मॉलिक्युल असणार आहे. आता कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते पण तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स बघायचंय. आता याच्यात पहिल्यांदा तुम्हाला इलेमेंट्स जे आहेत ते all the atoms of an element are only one type. इलेमेंटचे सगळे ॲटम्स एकाच टाईपचे असणार आहेत, पण कंपाऊंडचे सगळेच एकाच, म्हणजे कंपाऊंडचे एका कंपाऊंडचे मॉलिक्युल सगळे एकसारखे असणार आहेत, पण त्याच्यामध्ये ॲटम्स एकाच इलेमेंटचे असणार नाही. 2 or more इलेमेंटचे ॲटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. मग आता आपल्याला आताच्या घडीला 118 एलिमेंट्स आर known to the scientific world. किती इलेमेंट्स नोन आहेत, 118 एलिमेंट्स. However, around year 1800 ज्यावेळेस इयर होतं त्यावेळेला काय आहे तर 30 एलिमेंट्स वेर नोन. द मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. आणि त्याच्यानंतरचा पिरियड जो गेला एक 119th सेंच्युरी, आताची आहे 20th सेंच्युरी, 20th सेंच्युरी आहे. मग याच्या हा जसा टाइम पिरियड गेला तसे आणखीन इलेमेंट्स काय झालेले आहेत, डिस्कवर्ड झालेले आहेत. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉपर्टीज ऑफ दीज इलेमेंट्स वॉज गॅदर्ड. आणि टू इज द स्टडी, आता त्यांचा जे काही इलेमेंट्स नवीन नवीन माहिती झालेत त्यांचा स्टडी प्रॉपर करण्यासाठी जे काही लार्ज नंबर ऑफ इलेमेंट्स फाइंड झालेले आहेत आणि त्याचा स्टडी इझी होण्यासाठी सायंटिस्टनं काय सुरू केलेलं आहे, काय केलं त्याचं तर क्लासिफिकेशन केलं. जसं ॲनिमल्सचं स्टडी करण्यासाठी ॲनिमल क्लासिफिकेशन युजफुल झालं, प्लांट्सचा स्टडी करण्यासाठी प्लांट क्लासिफिकेशन हे केलं गेलं. मग क्लासिफिकेशन करताना क्रायटेरियाज कोणते घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये असलेल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस यांचा यूज करून क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग तसंच जसं प्लांट्स ॲनिमल्स मध्ये क्लासिफिकेशनचा यूज करून ते स्टडी करण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीज लगेच आपल्याला समजण्यासाठी ते क्लासिफिकेशन केलं, तसंच इलेमेंट्स मध्ये सुद्धा ज्यावेळेस इलेमेंट्सची संख्या वाढायला लागली त्यावेळेस त्याचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे सायंटिस्ट जे होते ते आहे डोबे रायनर्स. मग आता लार्ज नंबर्स ऑफ इलेमेंट्स आणि सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग pattern if any in the vast information about them. You know that in the initial classification elements were classified into groups of. आता पहिल्यांदा ज्यावेळेस एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं त्यावेळेस फक्त दोनच ग्रुप केले, मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्याच्यानंतर लेटर ऑन जसं त्यांना स्टडी होत करत गेले इलेमेंट्सचा त्याच्यानंतर आणखीन काही असे इलेमेंट्स मिळाले की जे मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांच्या प्रॉपर्टीज दाखवतात. दोज आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स. आणि ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन आपण बघूयात आणि ते पहिलं आहे डोबे रायनर्स ट्रायड्स. डोबे रायनर जर्मन सायंटिस्ट आणि त्यांनी काय केलेलं आहे, इलेमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी इलेमेंटची कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट दॅट इज ॲटॉमिक मास. आता पहिल्यांदा ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, व्हॉट इज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय तर द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, त्यांना काय म्हटलेलं आहे ॲटॉमिक मास. जे न्यूक्लियस मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्या न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल्स आहेत, मग न्यूक्लियस मध्ये कोणते पार्टिकल्स सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ॲटम्सचे, प्रोटॉन्स आणखीन न्यूट्रॉन.
त्यांच्या समला काय म्हटलेलं आहे, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, त्याला काय म्हटलेलं आहे, ॲटॉमिक मास. दुसरी फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती आहे, ॲटॉमिक नंबर. हा सुद्धा तुम्ही 9th मध्ये बघितलेला आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हटलंय ॲटॉमिक नंबर. पण इथं डोबेरायनरनं कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, ॲटॉमिक मास ही प्रॉपर्टी यूज केली. आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलेलं आहे, ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, त्यानं 3 एलिमेंट्सचे ग्रुप केले. आणि आता कोणते एलिमेंट्स त्या ग्रुपमध्ये घेतलेत, तर हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, ही क्लासिफाईड द एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, आणि असे एलिमेंट्स घ्यायचे एका ग्रुपमध्ये, दोज एलिमेंट्स हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, आणि दॅट ग्रुप आर कॉल्ड ॲज ट्रायड. ट्रायडची डेफिनेशन काय येणार आहे, द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, द ग्रुप ऑफ, इथं काय म्हणायचं आहे, द ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज ट्रायड. त्याला काय म्हणायचं आहे, ट्रायड. मग 3 एलिमेंट्सचा ग्रुप की ज्यामध्ये तिन्ही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. द एलिमेंट्स हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, दे आर कॉल्ड ॲज, दॅट ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज कॉल्ड ॲज ट्रायड. आता त्या ट्रायड मध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केलेले आहेत, तर in a triad he arranged the element in increasing order of atomic mass. atomic massच्या increasing order मध्ये त्यानं एलिमेंट्स काय केलेले, ट्रायड मध्ये अरेंज केले. आणि as shown that atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. मग अरेंज करताना, एलिमेंट्स अरेंज करताना कसे केलेले आहेत, तर ही अरेंज द एलिमेंट in a group in increasing order of atomic mass, increasing order of atomic mass, such that the atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. असा हा ट्रायड लॉ आहे. तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन डोबेरायनर्स ट्रायड लॉ. मग त्यामध्ये काय लिहिणार आहात, द ॲटॉमिक मास, पहिल्यांदा द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन ग्रुप ऑफ 3, आणि ते अरेंज करताना इन द ग्रुप एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, such that atomic mass of middle element is approximately equal to. आता इक्वल टू म्हटल्यावरती काय येणार आहे, एकदम बरोबर. अप्रॉक्सिमेटली म्हणजे थोडं पुढे मागे होऊ शकणार आहे. म्हणून इट इज इक्वल टू, द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस. मीन म्हणजे काय, तर इतर 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज, त्याला काय म्हटलेलं आहे, मीन. आता एका ट्रायड मध्ये 3 एलिमेंट्स त्याने अरेंज केले. आता तिथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं ट्रायड कोणतं आहे, लिथियम, सोडियम, आणखीन पोटॅशियम. कोणतं आहे, दिस इज द फर्स्ट ट्रायड. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम इज द फर्स्ट ट्रायड. आता याच्यामध्ये फर्स्ट ट्रायड आपण एक्झाम्पल बघूयात, काय आहे, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. आता लिथियम जो आहे, त्या लिथियमचा ॲटॉमिक नंबर, तो लिथियमचा ॲटॉमिक नंबर हा किती आहे, सॉरी ॲटॉमिक मास किती आहे, 6.9 आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम जो आहे, त्या पोटॅशियमचा ॲटॉमिक मास जो आहे ते आहे 39.1. आता या दोघांचं पहिल्यांदा ॲटॉमिक मासेस ऑफ, इथे एलिमेंट्स अरेंज करताना कसे अरेंज करायचे आहेत, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. मग ते करत असताना ते अरेंज केल्यावरती काय दिसून आलेलं आहे, तर ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲव्हरेज ऑफ किंवा मीन ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आता या दोघांचा ॲव्हरेज काय असणार आहे, तर 6.9 प्लस 39.1 अपॉन 2, आणि हे जर केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे यांचा ॲव्हरेज. इथं मीन ॲटॉमिक मास, इथं आपलं मीन येणार आहे या 2 एलिमेंट्सचं. 9 प्लस 1 10 कॅरी 1, त्याच्यानंतर 6 प्लस 9 किती येणार आहे, 15 प्लस 1 16 कॅरी 1 46 अपॉन 2, आणि 46 अपॉन 2 किती येणार आहे,
23. म्हणून ॲटॉमिक मास ऑफ सोडियम काय असणार आहे 23 असणार आहे. ॲटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23. बघा आता याच्यामध्ये ॲटॉमिक मास सोडियमचं काय येणार आहे 23 अँड इट इज मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ लिथियम अँड पोटॅशियम. पहिल्यांदा इलेमेंट्स, पहिल्या ट्रायड मधले इलेमेंट्स कोणते आहेत? पहिलं एक्झाम्पल आहे हे ट्रायडचं. कोणतं आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हा पहिला ग्रुप ट्रायडचा. कळलंय? आता दुसरा जो आहे तो दुसरा तुम्हाला आता हे जे पुस्तकामध्ये तुम्हाला ट्रायड दिलेले आहेत त्याचा व्यवस्थित स्टडी करायचा आणि लक्षात ठेवायचं. दुसरा ट्रायड कोणता आहे तर कॅल्शियम, त्याच्यानंतर SR, टिन, स्ट्रॉन्शियम, आणखीन बॅरियम. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम हा काय आहे सेकंड ट्रायड आहे. आणि थर्ड ट्रायड आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कोणता आहे? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग आता इलेमेंट 1 पहिला इलेमेंट जो आहे त्या पहिल्या इलेमेंटचे ॲटॉमिक मास इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे इलेमेंट थर्ड ट्रायड मधला तिसरा इलेमेंट त्याचा ॲटॉमिक मास इथं लिहिलेलं आहे. आणि सेकंड इलेमेंटचा ॲटॉमिक मास म्हणजे काय असणार आहे पहिल्या इलेमेंट म्हणजे ए इलेमेंट आणि सी इलेमेंट यांच्या ॲटॉमिक मासचं मीन असणार आहे. ते मीन इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणखीन ऍक्च्युअल या कॉलम मध्ये काय लिहिलेलं आहे ऍक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ मिडल इलेमेंट लिहिलेलं आहे. आता सोडियमचा ऍक्च्युअल ॲटॉमिक मास 23 आहे आणि कॅल्क्युलेट करून सुद्धा किती आलेलं आहे 23. तसंच सेकंड ट्रायड बघा कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, आणखीन काय आहे बॅरियम. त्याच्यामध्ये कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1, स्ट्रॉन्शियमचा बॅरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3 आणि त्यांचा ऍव्हरेज इथं घेतलेला आहे, मीन घेतलेला आहे. त्यांची ऍडिशन केली आणि त्यांचं मीन घेतलं तर ते किती आलेलं आहे 88.7 आणि ऍक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे 88.6. म्हणून इथं इज इक्वल टू नुसतं म्हटलेलं नाहीये तर लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, जवळजवळ सारखं असणार आहे, एकदम अॅक्युरेट असणार नाही, थोडंफार इकडं त्याची व्हॅल्यू होणार आहे. म्हणून अप्रॉक्सिमेट हा शब्द वापरलेला आहे. 88.7 असणार आहे. थर्ड ट्रायड जे आहे ते कोणतं आहे थर्ड ट्रायड कॅल्शियम, ब्रोमीन अँड आयोडीन. सॉरी नॉट कॅल्शियम, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5. त्याच्यानंतर आयोडीनचा ॲटॉमिक मास 126.9. त्यांचं जर ऍव्हरेज घेतलं तर ब्रोमीनचा ॲटॉमिक मास मीन येणार आहे 81.2 आणि ऍक्च्युअल किती आहे 79.9 हे ऍक्च्युअल आहे. म्हणून हे जवळजवळ सारखं येणार आहे. आता तुम्हाला पहिलं ट्रायड तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो एक्सप्लेन द डोबेरायनस ट्रायड लॉ विथ एक्झाम्पल्स असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लॉ लिहायचा आहे. लॉ मध्ये काय असणार आहे डोबेरायनर्स arranged made a group of 3 elements having similar chemical properties. He arranged the element in increasing order of atomic masses such that the atomic mass of middle element is equal to the is approximately equal to the mean of other 2 elements. हा पूर्ण लॉ येणार आहे. लक्षात आलंय? पहिलं स्टेटमेंट त्या लॉ मध्ये काय असणार आहे डोबेरायनर्स मेड ग्रुप ऑफ 3 elements having similar chemical properties. He arranged the element in the group in increasing order of atomic masses. Then the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. ही व्यवस्थित शब्द सगळे आले पाहिजे तो असणार आहे लॉ. आणि मग आता तुम्हाला पहिलं ट्रायड एक्झाम्पल कोणतं आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. मग त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचे काय माहिती असायला पाहिजे ते एक्सप्लेन करायचं झालं एक्झाम्पल न तर त्यांचे ॲटॉमिक मासेस बाय हार्ट करायचे, लक्षात ठेवायचे. आणखीन हे सम सॉल्व्ह करायचं आणि हे दाखवायचं. हे ऍक्च्युअल इथं लिहिलंय आणि हे काय झालेलं आहे ऍव्हरेज करून आलेलं आहे. मग पहिल्यामध्ये दोन्ही सेम आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो दुसरा कुठला आहे कॅल्शियम, त्याच्यानंतर स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम ते करायचंय.
आणि नंतरचं आहे ट्रायड क्लोरीन ब्रोमिन अँड आयोडीन. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती असं सुद्धा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, एका ट्रायड मधले इलेमेंट्स 3 इलेमेंट्स आहेत, त्यातल्या पहिल्या इलेमेंटचं ॲटॉमिक मास दिलं जातं आणि थर्ड इलेमेंटचं ॲटॉमिक मास दिलं जातं आणि ते कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी न डिनोट केलं जाईल किंवा इथं जसं स्मॉल ए, स्मॉल सी यानं डिनोट केलंय तसं दिलं जाईल आणि तुम्हाला मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास विचारलं जातं. मग ज्या वेळेला असा क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज द फाइंड द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट किंवा लॉ दिला जातो, लॉ लिहा म्हणतात आणि नंतर खालती एक्सप्लेन विथ एक्झाम्पलच्या ऐवजी तिथं तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जाईल, तर एका ट्रायड मधल्या फर्स्ट एलिमेंटचं ॲटॉमिक मास ए न दिलं जाईल, थर्ड एलिमेंटचं ॲटॉमिक मास सी न दिलं जाईल आणि फाइंड द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट विचारलं जाईल. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक मासचं काय घेणार, ऍव्हरेज घेणार आणि फाइंड करणार. लक्षात आलेलं आहे. अशा पण 3 मार्कासाठी क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये यावरती क्वेश्चन विचारला जातो. तुमचा क्वेश्चन नंबर 3 जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मार्क्सचा क्वेश्चन असतो. 3 मार्काला एक क्वेश्चन असतो आणि तो त्याच्यामध्ये मोस्टली ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात. मग अशा ऍक्टिव्हिटीज टेबल पूर्ण करा किंवा जे काही थोडेफार थोडक्यात कॅल्क्युलेशन करून थोडं इझी असेल असे सम्स त्याच्यामध्ये असणार आहेत, पण सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे, काय विचारलंय, तर तिथं तुम्हाला ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स दिले आणि ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स देताना ब्रॅकेटमध्ये त्यांचे काय दिलेले आहेत, ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. ॲटॉमिक मास आर गिव्हन इन द ब्रॅकेट आणि 3 एलिमेंट्सचे ग्रुप दिलेले आहेत. मग तुम्हाला काय करायचंय, ते डोबेरायनर्स ट्रायड आहेत का हे आयडेंटिफाय करायचंय. डोबेरायनर्स ट्रायड आहे का हे आयडेंटिफाय करायचंय. मग कसं आयडेंटिफाय करायचं, तर पहिल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि थर्ड एलिमेंटचं ॲटॉमिक मास यांचं ऍव्हरेज घ्यायचं, मीन काढायचं आणि ते मीन मिडल ॲटमच्या मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या जवळपास येतंय का बघायचं. खूप फरक असला 7-8 युनिट्सनं फरक असला तर ते ट्रायड नाही. पण इथं जसं इथं बघा 81.2 आहे, 79.8 आहे, म्हणजे हे होऊ शकतात ट्रायड्स. मग तसं याच्यामध्ये शोधायचं आहे तुम्हाला. मग याच्यातलं पहिलं तुम्ही करून बघायचं आहे. पहिलं एक्झाम्पल लिहायचं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं जसं आपण मीन फाइंड केलं तसं मीन फाइंड करायचं. कुणाचं मीन फाइंड करायचं आहे, फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंटचं मीन फाइंड करायचं आणि ते मीन सेकंड एलिमेंटचे ॲटॉमिक मास एवढं आलं तर काय म्हणणार आहात, गिव्हन ट्रायड इज डोबेरायनर्स ट्रायड. गिव्हन ग्रुप किंवा गिव्हन ट्रायड इज अ डोबेरायनर्स ट्रायड. आणि जर आलं नाही तर काय म्हणायचं, गिव्हन ट्रायड किंवा गिव्हन ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इज नॉट अ डोबेरायनर्स ट्रायड असं लिहायचंय. आणि याच्यावरती सुद्धा एखादा क्वेश्चन 1-2 मार्काला विचारला तर आपल्याला करायला आला पाहिजे. मग इथं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर इथं तुम्हाला ॲटॉमिक पहिल्या एलिमेंट आणि सेकंड एलिमेंट थर्ड एलिमेंट यांच्या ॲटॉमिक मासचं मीन काढायचा आहे आणि तो मीन म्हणजे मिडल एलिमेंटचा येतो का, आला तर काय म्हणायचं आहे, इट इज अ डोबेरायनर्स ट्रायड. आणि नाही आला तर इट इज नॉट अ डोबेरायनर्स ट्रायड. हे तुम्ही करून बघायचंय आणि तुम्ही हे सोडवून पाठवायचं आहे. लक्षात आलेलं आहे. मग आता आपण पहिल्यांदा कोणतं बघितलेलं आहे क्लासिफिकेशन मध्ये, तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि फर्स्ट सायंटिस्ट कोणता बघितला, डोबेरायनर्स ट्रायड. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय असणार आहे, डिफाईन ट्रायड, त्याच्यानंतर स्टेट डोबेरायनर्स लॉ, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ डोबेरायनर्स ट्रायड्स. मग गिव्ह एक्झाम्पल्स मध्ये कोणते येणार आहेत, तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम फर्स्ट. सेकंड असणार आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम. थर्ड असणार आहे क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. आणि याच्यातला कुठला पण एक येऊ शकतो ट्रायड किंवा कुठले आहेत ते बघा आणि ते एक्झाम्पल एक अजून वाढवलं तरी चालणार आहे. आता त्याच्यानंतरचा सायंटिस्ट कोणता आहे क्लासिफिकेशन करणारा, तर तो आहे न्यूलँड्स ऑक्टेव्ह. कोणता आहे, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ ते आहे. आता याच्यात न्यूलँड जो आहे सायंटिस्ट त्यानं काय केलेलं आहे, आता डोबेरायनर्स लॉ जो आहे तो सगळीकडे सगळ्याच एलिमेंट्सला, काही ग्रुपमध्येच तो काय झालेला आहे, ट्रायड्सला तो ऍप्लिकेबल झाला आणि नंतर
अजूनही पुढे गेल्यानंतर तो लॉ काय व्हायला लागला, फॉल्स झाला, म्हणजे तो ऍप्लिकेबल होईना, त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्या. आणि म्हणून नेक्स्ट सायंटिस्ट थोडा कालावधीनं 1817 ला डोबेरायनरनं क्लासिफिकेशन केलं असेल, तर 1866 ला न्यूलँड या सायंटिस्टनं फर्दर क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स हे सुरू ठेवलं. आणि त्यांना क्लासिफाय करताना ही अरेंज द इलेमेंट्स, त्याच्या बरोबर तो जेव्हा होता म्हणजे 1866 च्या वेळेला जेवढे इलेमेंट्स माहिती होते तेवढ्या इलेमेंट्सचं त्यानं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन. म्हणजे त्यावेळेस 56 इलेमेंट्स नोंद झाले होते. आणि ते इलेमेंट्स क्लासिफाय करण्यासाठी त्यानं फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट कोणती यूज केलेली आहे, तर ॲटॉमिक मास हीच प्रॉपर्टी यूज केलेली आहे. ॲटॉमिक मासचाच यूज केला. आणि ही अरेंज द इलेमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यानं अरेंज करताना इलेमेंट्स कसे अरेंज केलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक masses. It started with the lightest element hydrogen and ended up to thorium. बघा, हायड्रोजन पासून त्यानं क्लासिफाय करायला सुरुवात केली. आणखीन कशी केलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस आणि एंडेड विथ थोरियम. आता ही फाउंड दॅट एव्हरी 8th इलेमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. म्हणजे प्रत्येक 8व्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या काय आहेत, पहिल्या इलेमेंटला सेम. मग आता इथं हायड्रोजनला 8th इलेमेंट कोणता आहे, फ्लोरीन. लिथियमला 8th इलेमेंट, लिथियम जर फर्स्ट असेल तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, एट. मग 8th इलेमेंट हा सोडियम झाला. एव्हरी 8th इलेमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ फर्स्ट. मग तो पहिल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे 8th इलेमेंट आणि पहिल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या काय झाल्या, सिमिलर झाल्या. आता जर सोडियम फर्स्ट इलेमेंट असेल तर 8th इलेमेंट कोणता असणार आहे, तर सोडियम नंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम हा 8th इलेमेंट असणार आहे. पोटॅशियम हा सोडियमला 8th इलेमेंट असणार आहे. म्हणून पोटॅशियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सेम. बघा, म्हणजे तो लॉ इथपर्यंत तरी फॉलो होतोय. आणि हे आपण डोबेरायनर्सचं पहिलं ट्रायड बघितलेलं आहे. लक्षात आलंय. आता त्याच्यानंतर बघा, ही फाउंड दॅट एव्हरी 8th इलेमेंट, म्हणजे प्रत्येक 8वा इलेमेंट जो आहे त्या 8व्या इलेमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. एक्झाम्पल कोणतं दिलंय, सोडियम इज द 8th इलेमेंट फॉर लिथियम. सोडियम इज द 8th इलेमेंट फॉर लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. ऑल्सो मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम म्हणजे हा इलेमेंट आहे मॅग्नेशियम, आणि त्याला कोणते आहेत, शोज सिमिलर मँगनीज, सॉरी नॉट मॅग्नेशियम, मँगनीज, Mn इथे आहे. मँगनीज शोज सिमिलर प्रॉपर्टीज. मँगनीज नाही, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम जो आहे तो काय करणार आहे, शोज सिमिलर प्रॉपर्टीज टू बेरिलियम. अँड इथं काय लिहिलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे क्लोरीन, पण तो क्लोरीन नाही. इथं कोणता आहे, तर इथं आहे कॅल्शियम. कळलंय. इथं मॅग्नेशियमला 8th इलेमेंट कोणता आहे, कॅल्शियम आहे. एक एक्झाम्पल आहे, मॅग्नेशियम शोज सिमिलर प्रॉपर्टीज टू बेरिलियम अँड क्लोरीन. क्लोरीन कुणाला दाखवतोय, क्लोरीन शोज सिमिलर प्रॉपर्टीज विथ फ्लोरीन. फ्लोरीनला सिमिलर प्रॉपर्टीज कोणत्या इलेमेंटच्या आहेत, फ्लोरीन. फ्लोरीन हा 8th इलेमेंट आहे फ्लोरीनला. मॅग्नेशियम हा 8th इलेमेंट आहे बेरिलियमला. न्यूलँड्स कंपेअर धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्स इन म्युझिक. म्युझिक मध्ये जसे ऑक्टेव्स आहेत, सारे गम जे नोट्स आहेत त्याला त्यांना काय केलेलं आहे, रिझेंबल किंवा त्याच्याशी कंपॅरिझन केलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ही कॉल्ड द सिमिलॅरिटीज ऑब्झर्वड इन द 8th अँड द फर्स्ट इलेमेंट ॲज लॉज ऑफ ऑक्टेव्ह. मग ऑक्टेव्ह लॉ काय असणार आहे, तर न्यूलँड अरेंज द इलेमेंट in increasing order of atomic masses and every 8th element shows similar properties to those of first. हा असणार आहे न्यूलँड्स लॉ. लक्षात आलेला आहे. न्यूलँड्स अरेंज द नोन इलेमेंट किंवा न्यूलँड अरेंज द इलेमेंट इन increasing order of atomic masses. हे important, increasing order of atomic masses and the
properties of every eighth element is similar to those of first. Every eighth element, प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजला सिमिलर येतात हे त्यानं सांगितलेलं आहे. आता हा जो लॉ आहे याला काय म्हटलेलं आहे, त्यानं कंपॅरिझन हे म्युझिक मध्ये जे 8 नोट्स आहेत सारे गमच्या, त्या नोट्सला त्यानं काय केलेलं आहे ते कंपॅरिझन म्हणून ह्याला न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये जसं डोबेरायनर्स लॉ नंतरच्या एलिमेंट्स जे जे नवीन नवीन नंतर किंवा नंतरचे ग्रुप्स जे आहेत, काही ग्रुपमध्ये तो फॉलो झाला, काही ट्रायड्स मध्ये तो फॉलो झाला, पण काही ट्रायड्स मध्ये तो फॉलो होत नव्हता, की त्याची काय झाली डीमेरिट झालेला आहे. आणि त्या त्रुटी काय ज्या मेरिट्स डीमेरिट्स आहेत त्या ओव्हरकम करण्यासाठी न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ न्यूलँडनं ते क्लासिफिकेशन केलं. आता ह्या ऑक्टेव्ह लॉ मध्ये सुद्धा काही डीमेरिट्स आहेत. डीमेरिट्स म्हणजेच त्याच्या काय असणार आहेत, त्याच्यामध्ये त्रुटी असणार आहेत. म्हणजे प्रत्येक 8th इलेमेंट ह्या फर्स्ट इलेमेंटच्या प्रॉपर्टीजला सिमिलर असलेल्या नाहीत. हे जसं आपण पुढे जाऊ तसं लक्षात येणार आहे. मग मेनी लिमिटेशन्स म्हणजे लिमिटेशन्स आलेले आहेत न्यूलँड्स ऑक्टेव्हला. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच तो लॉ काय झालेला आहे, म्हणजे हायड्रोजन पासून कॅल्शियम पर्यंत जे क्लासिफिकेशन केलं तिथपर्यंतच तो ऍप्लिकेबल झालेला आहे. आणि त्याच्या पुढे गेला तर तो ऍप्लिकेबल होत झालेला नाही. मग आता त्याच्या डीमेरिट्स कोणत्या कोणत्या आहेत, मग त्यानं कॅल्शियम पर्यंत केलंय. आता न्यूलँडनं हे जे इलेमेंट्स आहेत ते कसे फिट केलेले आहेत, कसे बसवलेले आहेत, ही मेड अ टेबल ऑफ 7x8. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहेत 7 रोज, 1 2 3 4 5 6 7 कॉलम्स अँड 8 रोज, अशा 7x8 असं एक टेबल तयार केलं आणि त्याच्यामध्ये हे 56 इलेमेंट्स त्यानं बसवलेले आहेत. आता याच्यामध्ये न्यूलँड प्लेस 2 elements each in some boxes to accommodate all the known elements of the table. काही बॉक्स मध्ये 2 इलेमेंट्स बसवलेले आहेत. मग इथं आहे कोबाल्ट, निकेल, त्याच्यानंतर अजूनही सिरियम, आणखीन लॅन्थॅनियम, हे 2 इलेमेंट्स एकाच बॉक्स मध्ये बसवलेले आहेत. मग फॉर एक्झाम्पल कोणते आहेत, कोबाल्ट, निकेल, त्याच्यानंतर सीई अँड LA. सीई म्हणजे सिरियम, आणखीन लॅन्थॅनियम हे दुसरा, हे दोन्ही इलेमेंट्स एका ग्रुपमध्ये एकाच बॉक्समध्ये बसवलेले आहेत. मग आता याच्यामध्ये ही प्लेस्ड सम इलेमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट. आता हे जे आहे हे आपण म्हणतो हे सा चा नोट आहे, त्याच्यानंतर रे चा, ग चा, म, प, ध, नी हे काय आहेत नोट्स आहेत. मग आता याच्यामध्ये येणारा हा 8th इलेमेंट या पहिल्याला सिमिलर. मग असं कुठपर्यंत फक्त नीट आहे हा ऍप्लिकेबल आहे कॅल्शियम पर्यंत, त्याच्या पुढे तो ऍप्लिकेबल होत नाही. म्हणजेच त्यानं काय केलेले आहेत, डिसिमिलर प्रॉपर्टीज असलेले इलेमेंट्स एका नोटमध्ये आलेले आहेत. मग आता कोणते आहेत ते, तर फॉर एक्झाम्पल काय केलेलं आहे, for example Newland placed the metal cobalt and nickel under the note in one note. कोबाल्ट अँड निकेल हे एकाच नोट मध्ये केलेलं आहे, बॉक्स मध्ये फिल बसवलेलं आहे. अवे फ्रॉम देम along with the non metals ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट TE. आता याच्यामध्ये इथं बघा हा काय आहे, ऑक्सिजन, सल्फर हे नॉन मेटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये कोणता आलेला आहे, आयर्न आलेला आहे. म्हणजेच Fe जो आहे, Fe याच्या एलिमेंट्स किंवा Fe हा काय आहे, मेटल आहे. आयर्न हा मेटल आहे आणि हा आयर्न मेटल हा कुणाला सिमिलर आहे, तर कोबाल्ट आणि निकेलला तो सिमिलर येईल. पण तो कुठं प्लेस केलेला आहे, नॉन मेटलच्या त्याच्यापासून लांब असलेल्या नोट मध्ये तो फिल केलेला बसवलेला आहे, नॉन मेटल्स मध्ये त्याला बसवलेला आहे. म्हणजे ही त्याची काय झाली, एक डीमेरिट झालेला आहे किंवा हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. मग न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकॉमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट्स. दुसरं त्रुट कोणती आहे, तर या इलेमेंट या टेबलमध्ये जर नवीन इलेमेंट्स इन्व्हेंट झाले तर ते नवीन इलेमेंट्स फिट करण्यासाठी कुठे रिकाम्या प्लेसेस ठेवलेल्या नाहीत.
ते दुसरं लिमिटेशन झालं. आणि द प्रॉपर्टीज ऑफ न्यू इलेमेंट्स डिस्कवर्ड लेटर ऑन ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि जे नंतर इन्व्हेंट झाले त्या इलेमेंट्स प्रॉपर्टीज समजल्यानंतर त्या प्रॉपर्टीज असले तशा इलेमेंट्स या ऑक्टेव्ह लॉ मध्ये फिट करता आलेले नाहीत. हे झाले त्याचे लिमिटेशन्स. कळलंय? म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टीज आता एका नोट मध्ये जे इलेमेंट्स येणार आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजेत? सिमिलर असायला पाहिजे. आणि फक्त कुठपर्यंत हा टेबल फुलफिल झालेला आहे? हायड्रोजन पासून कॅल्शियम पर्यंत तेवढंच काय झालेले आहेत? व्यवस्थित क्लासिफिकेशन करेक्ट आहे. त्याच्या पुढच्या मध्ये खूप त्रुटी झालेल्या आहेत. आता कोबाल्ट, निकेल, आयर्न हे कोणत्या प्रॉपर्टी दाखवतात? मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. दे अट्रॅक्ट टुवर्ड्स मॅग्नेट. दे आर मॅग्नेटिक सबस्टन्सेस. कोबाल्ट, निकेल, आयर्न म्हणजे ह्या प्रॉपर्टीज सेम असल्या तरी कोबाल्ट आणि निकेल पासून दूरवर कोणता एलिमेंट त्यानं प्लेस केलेला आहे? आयर्न. आणि हा कोणत्या नोटमध्ये किंवा त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत? ऑक्सिजन अँड सल्फर. हे नॉन मेटल्स आहेत. आयर्न हा मेटल आहे. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. तर तुम्हाला डोबेरायनर्स ऑक्टेव्ह लॉ डोबेरायनर्स ट्रायड लॉ, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ झालेला आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन नोट, शॉर्ट नोट लिहायला आली पाहिजे, डेफिनेशन्स लिहायला आले पाहिजेत, डोबेरायनर्स ट्रायड्सचे लिमिटेशन्स कोणते आहेत, ऑक्टेव्ह लॉसचे लिमिटेशन्स कोणते आहेत हे पण तुम्हाला लिहायला आलं पाहिजे.